तर काय म्हणता पोट्टो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. पहिला ब्लॉग तर शिर्डीचा पाहिलाच असेल ना, पण आता गॅप बी बहुत पडली होती, तर म्हटलं दुसरा ब्लॉग बी बनवून टाका. तर दुसरा ब्लॉगचं कंटेंट म्हणजे आपल्यापाशी कंटेंट काहीच नाही, बस आता श्रावण चालू आहे तर नॉनव्हेज खाऊ नाही शकत आणि आता व्हेजच खा लागेल. तर आम्ही बनवतो व्हेज बिर्याणी आणि मी येऊन वेदांच्या फ्लॅटवर. तर आमचं व्हेज बिर्याणीचा कार्यक्रम चालू आहे. हे तांदूळ मांडले होते तर आता ह्या म्हणजे पाहत आहे शिजले का नाही तर. आणि बस आता आम्ही इकडं सगळं व्हेज बिर्याणीचं सगळं आणून आहे, आता बस बनवण्याचा कार्यक्रमच चालू आहे. तर पोट्टे आपल्याला जसा तांदूळ पाहिजे शिजवायचे ते पहिले तसेच शिजले आणि बिलकुल मोकळा बी भात झाला, काही टेन्शन नाही. आता पोट्टे आता फक्त भाजी बनवायचं आहे. आता तुम्हाला दाखवते 5 मिनिटात. आता याले तर असं म्हणू शकते म्हणजे हे नाही का फूड ब्लॉगर. तर आपण फूड ब्लॉगर नाही हा, पण आपल्याला बनवता येते म्हणून आपण बनवत आहोत. आणि आता याची मेस आहे, याचं टेन्शन नाही, पण त्या मेसमध्ये म्हणजे रोज मेन्यू येते तर त्या मेन्यूवर वांग्याची भाजी आहे. तुमचा भाऊ वांग्याची भाजी खात नाही म्हणून आज आम्ही स्पेशल व्हेज बिर्याणी बस. आणि हे इकडं डस्टबिनसोबत खेळतं आपल्या सिंबा. माहीत नाही काय झालं तर तुम्ही पाहिलं तसं नाही, नवीन आला म्हणून आपल्या इथं मोठा ब्लॉगवाला नाही, मोठा ब्लॉगवाल्यामध्ये. आता तर तसे पाहतच होतं जे फॉलोअर्स असतात तेच जात होतं ब्लॉग पाहसाठी. तर बिना टाईम वेस्ट करे आपण आपल्या बिर्याणीकडे लक्ष देऊ. आणि मेन मुद्दा म्हणलं तर आपले 1000 सबस्क्रायबर्स होतच आहे, तर तुम्ही बी सबस्क्राईब करून टाकजा. वेदांत भाऊ तेल टाकत आहे, बाकी काम मग मी करतोच, तुमचं भाऊ करत असते ते बस. अबे गॅस तो चालू कर दे. अरे भाई भाई वो गलती से मिस्टेक हो जाती है सब. सॉरी कमी कर. आता केली बरं चालू बरं भाऊ, आता बनवू आपण. बरं. तुम्ही बी यासोबत खाले तर बोलली नाही, पण तुम्ही एवढे म्हणजे आता आम्हाला काय घरी बनवून पाहिजे अशी तुम्ही नाही घरी का. बनवून पाहिजे, मी जसं बनवतो तसं नाही का. याची मी नाही आता फोकस करतो पण मला तेल लागतं. तुम्ही जर स्वयंपाक करणार तर तुम्हाला माहिती आहे का तेलात पहिलं मिरच्या टाकायला लागते म्हणून सगळं. हो मी तेच केलं, फक्त मिरचे लेट टाकले, पहिलं सगळं टाकून दिलं. काय ना करतो बा म्हणलं आता हळूहळू. पण एक सांगतो भाऊ, माझ्यासोबत लग्न करणारी पोटी खूप खुशी राहील. प्यारी समझ गई. भाऊ मी का सांगू, स्वयंपाक भाऊ ना आल्याबरोबर माहिती आहे की पुरे भांडे घासले, पुरा स्वयंपाक करणारा भाऊ नाही का. आता एक सांगायचं तर नव्हतं पण मी त्यांना सांगून दिलं. तो आता खडा मसाला कांदे मिरची गिन टाकून फोडणी दिला. आता मटर टाकतो, टमाटर नाही टाकतो. नाही मटर नाही, पहिले टमाटर टाकायचं. टमाटर टाकून खोलून ठेवतो आपण, मोकळे करून म्हणजे थोडे वल्ले आहे ना. तर आता टमाटर हे जे आहे टमाटर टाकून आता थोडंसं शिजवतो याला. त्याच्यानंतर आपण पनीर टाकू पोट्टे. पनीर कापलाच नाही अजूनपर्यंत. काय म्हणता आदित्य भाऊ? ते तर कापून, पण पनीर कापलं थोडा, पनीरला तेलात फ्राय करायला लागते आणि ते बी नाही दिलं. आता याच्या बद्दल करतो. तर मी सगळं बनवलं, पनीर कापायचं होतं आता ह्या कापत आहे वेदांत. बाकी मी सगळं म्हणजे सोडून ठेवलं. मटरचं तर धागाच नाही सुटत आहे. दही मोकळं करून ठेवलं, दही वही टाकायला लागतं वाटते. आम्ही बी काही एवढे म्हणजे काय म्हणते एक्सपर्ट शेफ नाही आहो, आम्ही बी यूट्यूबवालेच आहो, पण थोडं येते, तेवढं नाही. आता हेच कसं बनते ते माझ्या तर फर्स्ट टाईम आहे व्हेज बिर्याणी म्हणलं तर बनवासाठी. पनीर बिर्याणी ना का, सॉरी हां, गरीबवाली फील नाही, हम अमीरवाली फील लेंगे. पनीर बिर्याणी, पनीर बिर्याणी विथ एक्स्ट्रा पनीर. दॅट्स नॉट व्हेज बिर्याणी, इट्स पनीर बिर्याणी. पनीर बिर्याणी. अमीरवाली फील नाही का, भले आम्ही गरीब असा पण अमीरवाली फील. तर आता जसं आम्ही हे सगळं केलं आणि पनीर बी कापलं, आता पनीर तेलात फ्राय करायला लागते. तर पहिले याले उतरून देतो, याले ठेवून देतो. आता आम्ही हेच करतो आणि सिंबा खाली खेळत आहे. ह्या मस्त म्हणजे फक्त पायापाशी खेळत राहते. आता याच्यात थोडं तेल टाक आणि फ्राय कर. सिंबा त्याला नाव नाही पाठ झालं अजून म्हणून होतं, आत्ता तर पाहिजे नाही. सिंबा इकडं पाय. सिंबाचीच लाईफ बहुत बढिया आहे. तुम्हाला सांगू का आता कशी लाईफ बढिया आहे तर, काऊन का फुकटचं सगळं खायला भेटते त्याला. वरतून त्याला जेवढी पोरीपासून इज्जत भेटते ना तेवढी आम्हाला कधीच नाही भेटत. ओमेगाची गोष्ट सांग. आम्ही ओमेगलवर लाईव्ह येतो ह्या. जर माझे मित्र म्हणजे स्नॅपर आहे त्याला माहीत आहे. आम्ही जेव्हा लाईव्ह येतो ना, म्हणजे सॉरी ओमेगलवर येतो ना, तेव्हा आम्हाला पाहून पोरी नाही थांबत, पण त्याला पाहून थांबते. ओ वाव किती क्यूट आहे, बस त्याच्या पाहिजे आम्ही ओमेगलवर पोरी थांबवतो. म्हणजे आमचा साईडवाला प्लॅन आहे जो आम्ही रोज करतो. आज बी संध्याकाळी ओमेगल यूज करतो. तसं तो ओमेगल बंद झालं, पण ती तशीच काही आहे पण ते ओमेगल टाईपच आहे. बताना मत, जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. एक नोट पूर्ण
बस आता पनीर फ्राय. आता हे एवढं मोठं तर दाखवत नाही, बस हे चालू आहे याच्या. बाकी मग तुम्हाला आता हे सगळं फ्राय वाय झाल्यावर आणि मग मी हे कढई जेव्हा चढवीन वर तेव्हा मग बाकी तुम्हाला दाखवून देईन. मला येते त्रास बघ म्हणून मी काय करत नाही. तुम्ही पाहिलंच नाही, पहिल्याच्या क्लिपमध्ये मी करत आहो, पण ते फक्त क्लिपसाठीच करतो मग 5 सेकंडसाठी नाही का. मग आपल्या आदित्य भाऊ जिंदाबाद आहे. तो माहीत नाही का मग पनीर करून शिजूनच नाही आला मगांपासून. नाही लवकर नाही आणला भाऊ. आम्ही नाही का एक्स्ट्रीम लेवलचे अमीर आहोत. दोस्त बेकारी नहीं है. एक्स्ट्रीम लेवलचे केवढे आमच्या बिल्लात बहुत खाते. बाकी आम्ही गरीबच आम्हाला त्याने जास्त लागते आम्हाला. पोट्टे ह्या पोट्ट्यांना नाही का हे लेकिन एक सेकंड डोप आहे. पोट्टे ह्या पोट्ट्यांना नाही ह्या पोट्ट्यांना नाही. आणि आता ते कुठं गेले हे दोन्ही रिकाम टेकडे आजूबाजूलाच आहे ते फिरत नाही का. पनीर शिजलं बोलतो आपण. बस आता लागलो आपण आपल्या व्हेज बिर्याणी घ्यायच्या. सगळं झालं काय आता दही आणि दहीच्या बाजू मसाले येते आणि मग मटर पनीर आणि मग त्याच्या बाजूला भात येतो. आता एवढं मी तुम्हाला व्हिडिओच्या सोबत सांगितलं ना व्हिडिओ बदला म्हणून मी फक्त आता दाखवतो. पण तुम्ही बी आता ट्राय करून पाहिजे. तुम्हाला कधी वाटत असेल तुम्ही बॅचलर बोलत असेल तर. पण बाकी आपण तर मग बनल्यावरच भेटू. कडक. पोट्टे हे सगळं केल्यावर खायची जी मजा येईल ना मेहनतीची नाही का. म्हणजे मेहनत तर मी केली नाही, मेहनत पुरी अजिंक्यनंच केली. आता आपण रोज करतो तर आपल्याला तेवढं काही वाटत नाही का मेहनत असं काऊन ते आपल्या फ्लॅटवरचं कॉमन आहे. मी आपल्या फ्लॅट म्हणजे आता रूमच चेंज करणार मी 2 दिवसात ह्याच्या करूनच देईन. तर सांगतो मी माझ्या डेली रुटीन कसं राहायचं ते एक फुल ब्लॉगमध्ये एक तर बनवाच लागतं. तुम्ही कमेंट करून सांगा बनवू का नाही का. कारण तर आपल्या मागच्या ब्लॉगवर म्हणजे फुल ब्लॉगवर शेतीच्या त्याच्यावरती चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे 3000 काहीतरी व्ह्यूज आहे. 3000 प्लस आहे. 3.4 3.4 काहीतरी समथिंग. तर यूट्यूबवर तेवढे व्ह्यूज बहुत होते. आणि आता शॉर्ट्स मी जे डेली अपलोड करतो ना त्या शॉर्ट ब्लॉगले 1.4 प्लस व्ह्यूज आहे. तर चांगला सपोर्ट भेटत आहे. असं सपोर्ट भेटत आहे. तर तुम्ही जर यूट्यूबवरून आले असाल म्हणजे आपले ब्लॉग पाहत तर आपलं यूट्यूबवर म्हणजे इंस्टाग्रामवरती चॅनल आहे. लिंक तर तिथंच देऊन आहे म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये बी देऊन देईल. आणि एक वेळा चेक कर द्या त्याच्यावरती आपले आहे म्हणजे थोडे बहुत फॉलोअर्स 12.1K असेच काहीतरी तरी कमीच आहे. तर भेटू मग आता या समोर. मले तर दाखव ना भाऊ. रेसिपीनुसार आपलं एक शिजला आहे. याला जे काय म्हणते ते आमच्याला आता पल्ले काहीच नाही पडत. पनीरची ग्रेव्ही का. पनीरची ग्रेव्ही सॉरी. एखादा सुशिक्षित माणूस आहे. आपण ॲनिमेशनवाले नाही का ॲनिमेशनचा कोर्स करता ना म्हणून. भाऊ करोडपती रोडपती नाही का. ऐसी गलत काय मत पाहू. बस आता भात वगैरे टाकून थोड्या वेळेला शिजू द्यायचा. मग आपली बिर्याणी ओके आहे. व्हेज बिर्याणी सॉरी श्रावण चालूवर बघतो. पाहून घ्या बोटतो पनीर होय काय तर म्हणा. जेव्हा आपण कुकरमध्ये टाकलं होतं तेव्हा 2 शिट्ट्या झाल्या होत्या. आता अजून थोडं त्याला शिजूच द्यायला लागेल. म्हणून आता थोडं पाणी टाकून झाकून ठेवून घेऊ तरी काय शिजते. आणि आपल्याला तर आता ते शिजतपर्यंत तेवढीच तर काही काम नाही. तर आम्ही दोघं मस्त करत बसतो. आणि सिंपात आहे आम्हाला खेळायला. कंप्लीट. आम्ही तिकडे बिर्याणी मांडून दिली आणि गमत नाही आपल्या म्हणजे इंस्टा चॅनल पाहता. तुमच्या सपोर्टनं आज बहुत दूर येऊन गेलो. तर पोट्टे माहिती आहे का आता आदित्य भाऊ तर आता लहान इन्फ्लुएन्सर आहे. आपण कसा मोठा इन्फ्लुएन्सर आहोत. म्हणून नाही का आदित्य भाऊसोबत कोलॅब मारला. एकदा कोलॅबवर नाही का म्हणजे आपल्यामुळं व्हाय इथे 2400 लाईक नाही का. हे यायचं काय याच्यासोबत कोलॅब केला म्हणून 2 दिवसा पहिल्याच केलेली पोस्टर बरं आहे.
मजा नाही, नाही हा. सांगत आहे नाही आणि रिअल फॉलोअर्स आहे म्हणलं आमच्या, तर फेक काही आहे नाही. आता तू माझ्या स्टोरी व्ह्यूज दाखवू नाही शकत कारण की मोबाईल तिकडे चालू आहे. व्हिडिओची क्वालिटी जर घसरत असेल तर थोडं कॉम्प्रोमाइज करा. कारण का आपल्यापाशी मोबाईल म्हणजे डिव्हाइस चांगला नाही. आपण आता बी 11 शूट करत आहोत. याच्या पहिले तर शिर्डीच्या ब्लॉग 13 शूट केलं त्या मित्राचा होता. आता मित्र हर जागी कामात येते पण हर जागी नाही येऊ शकत भाऊ. हे तुम्ही गोष्ट आमच्याकडे पण थोडा कामात आहे. 12च्या म्हणजे स्टोरेज फुल आहे त्याच्यात. सरळ गोष्ट सांगितली तर आणि मी तर खालीच ठेवतो कारण आपल्याला ब्लॉगचं कधी बी काम पडतं. तर आता हा व्हिडिओ डिलीट करत आहे तसं तर स्टोरेजचं काही काम नाही आपल्याला. पण आता ठीक आहे चालते सर. तर 5 मिनिट झाले भाऊ. 5 मिनिट 5 मिनिट तर झाले तसं. सोडा ना कुठं आहे का म्हणते बाई सोडा स्वयंपाक करतो म्हणते. मीठ टाकणं विसरला. काय तर स्वयंपाक करते का तू? ब्लॉगच्या चक्करमध्ये झालं काय नव्हतं वरून आपण टाकू शकतो बेकिंग सोडा थोडा थोडा. आता मीठ टाकल्यावर एक उडा टेस्ट ट्राय कर म्हणलं तर बस ह्या लागला याच्यातच. म्हणजे कढईमध्येच खाते का काका असं वाटत आहे म्हणजे. हां ते कढईमध्ये खाल्लं तर कसं लग्नात पाऊस येते. पण आता टेन्शन नाही ना, हॉलमध्ये करून टाकू लागलं. आता हॉलचं जमान आहे. पाणी आलं तर काय फक्त आपली वरात मंडपपर्यंत म्हणजे हॉलपर्यंत जातपर्यंत नाचतपर्यंत नाही आला पाहिजे. बाकी मग काही टेन्शन नाही. बाकी विषयच नाही म्हणा. तर आपली बिर्याणी शिजली. हा घेत आहे. मी तर फक्त व्हिडिओ बनवायच्या कामाच्या. आता त्या ट्रायपॉड बिघडला. आता त्या हाताने पकडून मोबाईल म्हणून थोडा जवळ जाते. पण त्या ट्रायपॉडची सवय झाली. फुल ब्लॉग पहिली स्टार्टिंग त्याच्यापासून बनवली म्हणून. या गोष्टी बिर्याणी खाल्ले नाही का सगळे लोक. व्हेज बिर्याणी. कारण श्रावण चालू आहे. श्रावण तसं बी मी आता शिर्डीवरून आलो ना तर माझे 6 गुरुवार उपवास होता. आणि नॉनव्हेज तर तसं आता खायची इच्छाच नव्हता. अलीकडे तुम्ही सोडून दिली. पण आपली हालत नाही का म्हणजे एवढी चांगली हालत त्याच्या मनानं घरचे म्हणते म्हणून खा लागते. नाही तर खायची इच्छा तर तशी होत नाही नॉनव्हेज. आता असं वाटते का खावं नाही. पण आता काय करता अच्छा कॉन्टेंटसाठी म्हणून नाही. उपास कॉन्टेंटसाठी नाही. पण शिर्डीवर आपली पहिल्यापासूनच म्हणत होती की 10 केवळ आपण जाऊ शिर्डी म्हणून. आणि गरीब लोकांची मदत हे तर मी फ्लॅट चेंज केल्यावरच करतो. कारण त्या फ्लॅटवर स्टिचिंग करते त्या म्हणून. बाकी जाऊ द्या तो तर विषय मगचा आहे. आता तुम्ही बिर्याणी आपण बिर्याणी आज बिर्याणी मी तेहलका बिर्याणी बनाएंगे. ये चलो तो जवळ येते म्हणून त्याला बेंडून ठेवला. इतना चुभने लगा हूँ सबको, छुरा तो नहीं हूँ. काहून तर आम्ही जेवण करत आहोत. चला आता खा बघतो एक नंबर. आता वेदांत सांगते आपल्याला कशी बनली तर त्याने तर पहिलेच सांगू नये. पण तो अजून सांगते इकडं. खा बघतो गरम आहे थोडीशी थंडी उद्या. जबरदस्त. तो तिथं बिर्याणी खाल्यापासून आहे मला कांदा गावासाठी पाठवलं त्यानं. ह्या बी आला मागच. तर कुठे गेला कांदा इकडे आहे. बारीक कसा खाशील कुठं आहे ते कांदा इकडे आहे का. 1 2 3. त्रास वाचवला ना. हे बी कटरमध्येच कापत आहे बारीक म्हणजे बिर्याणीवर टाकून खाऊ. काय निंबू चेक करता या. निंबू तर आहे चांगला. चलो कम टाइम में काम निकालतो नाही का. ते झालं आपलं कांद्याचे काम. बस आता जाऊन खाणेच आहे. कारण तो कपी भूक लागली भाऊ. 10:30 वाजे झाले. भूक तर लागणारच लागत आहे. सिस्टम त्यांच्या मनानं चांगली बनली. जेवण झालं. याच्याने काही खाणं नाही झालं. खाल्ली एवढी पण तेवढं खाणं बनवलं. आणि एवढा पसार आहे. आता उद्या सकाळी घासू. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करू. कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि फॉलो करा. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.